हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पलूस येथे श्री चौंडेश्वरी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, ज्येष्ठ नागरिकांचा गौरव। पलूस येथील श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सन 2026च्या भव्य दिनदर्शिकेचे कॅलेंडर प्रकाशन संस्थेच्या पलूस येथील प्रधान कार्यालयात उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत शहरातील विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या सदस्यांचा विशेष गौरव करण्यात आला। पतसंस्थेने नेहमीच आपल्या सभासदांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवले आहेत। नवीन वर्षाचे स्वागत करताना ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा सन्मान करणे हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे मत यावेळी चेअरमन चंद्रदीप बुचडे यांनी व्यक्त केले। या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक सूर्यकांत बुचडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य अविनाश बुचडे, विशाल म्हेत्रे, कृष्णा पाटील, प्रमोद बुचडे, भीमराव पोळ, संकेत बुचडे, लखन रावळ, नवनीत गायकवाड, मोहन ढगे, सुभाष कवडे, गिरीश बुचडे, विशाल दिवटे यांच्यासह संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्शिकेच्या प्रकाशनासाठी आपण ज्येष्ठ नागरिक, सर्व कार्यकर्ते आणि संचालक आपण हजर राहिलात, त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो। आता आपण पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये आलात तर तुम्हाला पहिल्यांदा पतसंस्थेची सांस्कृतिक स्थिती माहिती असणं महत्वाचं आहे असं मला वाटतं। तर आपल्या चौंडेश्वरी पतसंस्थेच्या 25 कोटीच्या आसपास आपल्या ठेवी आहेत। आपलं कर्ज वाटप आहे 16 ते 17 कोटी रुपये कर्ज वाटप आहे। 7 ते 8 कोटीची आपली गुंतवणूक आहे। संस्थेचा स्वनिधी 1 कोटीच्या वरती आहे आणि या पतसंस्थेला संस्थेच्या स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ आहे आणि आपण दरवर्षी 11% डिव्हिडंड वाटप करतो। संस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिक, विदुर, स्वातंत्र्य सैनिक यांना आपल्या संस्थेमध्ये ठेवीमध्ये 10% व्याजदर ज्यादा आहे, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल। संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण स्वातंत्र्य सैनिक, रिटायर मिलिटरी मॅन असे जे देश सेवेमध्ये ज्यांनी भाग घेतला, ज्यांनी काम केलं, अशा लोकांना आपण नेहमी आपण बोलवलेलं आहे। आज आपण या ठिकाणी संस्थेचे विविध उपक्रम राबवत असतो। त्याचबरोबर आपण समाजामधील जे विविध क्षेत्रामधील प्रावीण्य लोकांना आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये संस्थेच्या वृद्धीसाठी किंवा संस्थेच्या मार्गदर्शनासाठी आपण समाजातील प्रत्येक घटकांना आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशेष आमंत्रित करत असतो।